या पराठीला पहिलं डवरण मी दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता पोट्यामध्ये जे पूर्ण तण होतं ते पूर्ण निघून गेलेलं आहे. फक्त आता तासामध्ये राहिलेलं आहे. तर तासामध्ये आता हे काढण्यासाठी निंदाची काही आवश्यकता नाही आहे, कारण तासामध्ये काही जास्त तण नाही आहे. तर यामध्ये आपण एक उपाय करू शकतो, तो म्हणजे आपण तासामध्ये तणनाशक मारू शकतो. बरोबर त्या पंपाला जर झाकण लावलं, त्या नोझलला जर झाकण लावलं आणि झाकण लावून जर आपण फवारलं, तर पद्धतशीरपणे आपण फवारू शकतो आणि तणसुद्धा मरून जाईल. आणि त्याचसोबत या म्हणजे पराठीच्या झाडाला काही नुकसान होणार नाही. त्याचसोबत मित्रांनो, पहिलं डवरण जे असते ते ट्रॅक्टरने नाही तर आपल्या बैलजोडीने दिलं पाहिजे. कारण बैलजोडीने जर आपण डवरण दिलं तर चांगल्या प्रकारे होते. बरोबर माती निघून जाते आणि जे झाड आहे ते खूप लहान असते, त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची अडचण जात नाही. मित्रमंडळी, ही जी व्हेरायटी आहे ही म्हणजे NBC10 आहे. ही जी माथ्यावर लावली आहे मी, ह्यावर म्हणजे NBC10 माथ्यावर म्हणजे किंवा थोडीफार मुरमाटी जर जमीन असेल तर चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळते. त्याचसोबत तिकडे खाली तिथे कीर्ती आहे आणि त्याच्या खाली जंबो आहे. ह्या दोन्ही व्हेरायटी भारी जमिनीसाठी अतिउत्तम असते. त्या काळी जमिनीमध्ये समोर जी काळी जमीन आहे यापेक्षा काळी जमीन तिकडे आहे, तर तिथे मी जंबो आणि कीर्ती या 2 व्हेरायटी लावलेल्या आहे. मित्रमंडळी, तुम्ही याच्या आधीचा पहिला व्हिडिओ पाहिला असेल तेव्हा आपण दाखवलं होतं की तेव्हा पाऊस आलेला नव्हता. खूप म्हणजे वाईट परिस्थिती होती. पूर्ण झाडे सोकून गेलेली होती. तर आता तुम्ही पाहू शकता 3 म्हणजे 2 दिवस झाले तर पाऊस चांगला आलेला आहे. तर पराठी चांगल्या प्रकारे वरता आली आणि डवरणसुद्धा झालेलं आहे. मित्रमंडळी, माझा एक सल्ला आहे, पहिलं डवरण जे आहे ते बैलजोडीनेच करा, ट्रॅक्टरने करू नका. कारण ट्रॅक्टरने जर केलं तर मोठे मोठे ढेकलं वरती येतील आणि त्याची जी माती ती पूर्णपणे बारीक होणार नाही. आणि त्याचसोबत पराठी जर लहान असेल तर बैलजोडीनेच जर डवरण केलं तर चांगलं राहील.